आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे फ्लायविंग विटॅमिन सी फेस सिरम याचा रिव्ह्यू मी शेअर करणार आहे। याची पूर्ण डिटेल्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। हे सिरम कशासाठी यूज करायचं आहे, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे, कोणी यूज करायचं आहे आणि इफेक्ट आणि साईड इफेक्ट काय इफेक्ट करणार की साईड इफेक्ट करणार, याचे काय यूजेस आहे, कशासाठी यूज केलं जातं आणि यूज केल्यानंतर आपली स्किन लाईट होते की नाही होत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी अशा प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर। हे प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन घ्यायचं आहे। ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्याला आरामात अवेलेबल मिळेल। ऑनलाईन घेण्याचा इतकाच फायदा असतो की कुठे सेल वगैरे सुरू असेल तर आपल्याला काही % ऑफमध्ये काही कमी जास्त पैशात आपल्याला अवेलेबल मिळते। त्यासाठी हे प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन घ्यायचं आहे। हे प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन 400 रुपीजपर्यंत अवेलेबल मिळेल। यात 30 ml क्वांटिटी आहे। 1 ते 1.5 महिना आरामात चालेल। आता आहे याची पॅकेजिंग कशी आहे। याची पॅकेजिंग कार्डबोर्ड बॉक्समध्ये अवेलेबल आहे आणि आतमध्ये असा जार अवेलेबल आहे। हे जे सिरम आहे आपल्या फेसला लाईट आणि ब्राईट करण्यास मदत करेल। आपल्या फेसवरचे ॲक्ने पिंपलचे दाग धब्बे कमी करण्यामध्ये लाईट करण्यास मदत करणार। या प्रोडक्टच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये विटॅमिन सी आहे। विटॅमिन सी 15% अवेलेबल आहे। विटॅमिन सी आपल्या फेसला लाईट करण्यास मदत करते, आपल्या फेसचा उन्हीचं टॅन कमी करते, काळपटपणा कमी करते आणि आपल्या फेसला लाईट करण्यास मदत करत असते। त्यानंतर आहे फ्युरिक ॲसिड। फ्युरिक ॲसिड हे आपल्याला आपली स्किन डॅमेज होऊ देत नाही किंवा आपल्या फेसवरचे छोटे मोठे दागधब्बे कमी करते आणि आपल्या फेसला ब्राईट करण्यास मदत करत असते। त्यानंतर आहे हॅलोनिक ॲसिड। हॅलोनिक ॲसिड हे आपल्या फेसवर रिंकल्स येऊ देत नाही आणि आपल्या फेसला हायड्रेट करत असते। त्यानंतर आहे ब्लूबेरी। हे ब्लूबेरी आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्याचं काम करते, आपल्या स्किनला स्किन डॅमेजपासून प्रोटेक्ट करते। आणि त्यानंतर आहे विटॅमिन ई। विटॅमिन ई आपल्या स्किनला मॉइश्चराईज करते आणि टॅन वगैरे कमी करण्याचं काम विटॅमिन ई करत असते। हे जे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या फेसला लाईट आणि ब्राईट करण्याचं काम करत असते। यात कोणतेही हार्श असे केमिकल्स नाही जे आपल्या स्किनला नुकसान करतील। तरीसुद्धा पास टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। यात जे विटॅमिन सी आहे 15% अवेलेबल आहे। त्यासाठी हे कुणाला सूट होईल किंवा कुणाला सूट होणार नाही त्यासाठी पास टेस्ट करणं गरजेचं आहे। तसं तर हे सिरम ऑल स्किन टाईपसाठी आहे, तरीसुद्धा एकदा पास टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा। आणि जर आपण हे 1 ते 1.5 महिना 2 महिने डेली यूज केलं तर आपल्याला स्किन लाईट करण्यास भरपूर प्रमाणात मदत करेल। आपल्या फेसवरचे ॲक्ने पिंपलचे दाग धब्बे कमी करेल, म्हणजे लाईट करण्यास मदत करेल हे सिरम। आता आहे यूज कसं करायचा आहे। यूज आपल्याला डेला आणि नाईटला 2दा यूज करायचा आहे। डेला असो किंवा नाईटला असो सर्वात पहिले फेसवॉश करायचा आहे। कोणतीही स्किन केअर असो फेसवॉश करा आणि त्यानंतर आपल्याला 3-4 ड्रॉप्स घ्यायचे आहे आणि फेसवर लावून घ्यायचे आहे, म्हणजे फेसवरच 3-4 ड्रॉप्स घेऊन ते फेसवर ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे। लाईट वेट सिरम आहे, चिपचिप करत नाही, आपल्या फेसला चिपचिप करत नाही आणि लवकर आपल्या फेसवर ते ॲब्झॉर्ब होते असं सिरम आहे। आणि डेला जर यूज करत असेल तर ते आपण 1-2 मिनिटानंतर आपण आपले स्किन केअर करू शकतो, मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे यूज करू शकतो। अशा प्रकारे हे सिरम आपल्याला यूज करायचं आहे। यूज करण्याच्या पहिले एकदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। कोणतेही सिरम असो या सूप असो पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं असते आणि त्यानंतरच आपल्याला ते यूज करायचं आहे, कारण स्किन टोनचा प्रॉब्लेम असतो, कुणाला काय सूट होते आणि कुणाला काय सूट होत नाही, त्यासाठी पॅच टेस्ट करणं गरजेचं असते। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।